प्रेज द लॉर्ड. सगळ्यांना सलाम. देवाच्या नावाला धन्यवाद या वेळेकरता, समयाकरता की त्याने एक सुंदरशा वेळेमध्ये आपणास एकत्र आणलं आणि त्याची स्तुती, त्याची आराधना करण्याकरता वेळ दिला. त्याबद्दलही आपण देवाच्या नावाला प्रभू येशूमध्ये धन्यवाद देऊया. स्तोत्रसंहिता 106 याचं पहिलं वचन काय म्हणतं पहा. स्तोत्रसंहिता 106 याचं पहिलं वचन. परमेश्वराला स्तवा, परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. परमेश्वराला स्तवा, परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. प्रेज द लॉर्ड. देवाची दया सनातन आहे. हे वचन स्तोत्रसंहिता 106 याचं पहिलं वचन सांगतं. ती न संपणारी, रोज सकाळी नव्याने तयार होणारी, आपल्या जीवनामध्ये नव्याने होणारी अशी ती आहे. याकरता आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. एक छोटीशी प्रार्थना करूया आणि प्रार्थनेनंतर 1-2 गीतं प्रभूला सादर करू. नंतर देवाच्या वचनाकडे आपण वळणार आहोत. प्रेज द लॉर्ड. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समयाकरता सुंदरशी वेळ, संध्या तू आम्हास दिलीस, आम्हास तू एकत्र आणलं, त्याबद्दल धन्यवाद देतो. ही सुंदरशी वेळ संध्यामध्ये तुझी स्तुती करण्याकरता, तुझी आराधना करण्याकरता, तुझ्या वचनाद्वारे आत्मिक बोध घेण्याकरता तू आम्हास एकत्र आणलं, त्याबद्दल धन्यवाद देतो. आणि होय, तुझ्या समोर येत असताना आमची अंतःकरण, आमची मन पारख, आमच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये ज्या गोष्टी तुला न आवडणारे ते काढून टाक. ज्याने आमची मन दुखलेत त्यांना आम्ही प्रभू येशूच्या क्षमा करतो. ज्यांची आम्ही मन दुखवलीत त्यांनाही, त्याबद्दलही आम्ही प्रभू येशूच्या क्षमा मागतो. इथून पुढचा काळ, वेळ, सर्व काही आम्ही प्रभू येशूच्या नावामध्ये तुझ्या हाती सुपूर्त करतो. येणाऱ्या काळामध्ये तू पवित्र आत्म्याच्या आत्मिक बोधामध्ये तू आम्हास भरशील, त्या वचनामध्ये भरशील, आमचा विश्वास आहे. ही प्रार्थना तारणकर्त्या प्रभू येशूच्या नावात केली म्हणताय पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ आजच्या वेळेकरता, समयाकरता की त्याने सुंदरशी वेळ, संध्या आपणास दिली. आणि या वेळेमध्ये या आपण त्याचं 1-2 गीत सादर करून परमेश्वराला आपली स्तुती अर्पण करूया की त्याने आपणास एकत्र आणलंच नाही तर त्याच्या प्रीतीमध्ये राखलं. दिवसभर, आठवडाभर आणि आठवड्याचा पहिला दिवस त्याने आपणास दाखवला. कारण की ते नाव आहे परमेश्वराने दिलेलं, त्याचवर आपण विश्वास ठेवतो. जो न दिसणारा परमेश्वर आहे, जो स्वर्गात बसला आहे, त्याने या जगावर प्रीती केली आणि आपला एकुलता एक पुत्र दिला. आणि त्या प्रीती सर्वांवर आहे म्हणून जगामध्ये सर्वजण जीवित आहे. तर कुठल्या ना कुठल्या मार्गाने प्रत्येकाला चालवत असतो. आवाजाद्वारे, आत्म्याद्वारे, प्रभू येशू विश्वास ठेवणाऱ्यांना वचनाद्वारे, पवित्र आत्म्याद्वारे तो चालवतो. पहा, फिलिप्पियरास पत्र याचा 2रा अध्याय 9वं वचन काय म्हणतं. फिलिप्पियरास पत्र याचा 2रा अध्याय 9व्या वचनामध्ये वचन काय नमूद आहे. फिलिप्पियरास पत्र याचा 2रा अध्याय 9वं वचन. फिलिप्पियरास पत्र याचा 2रा अध्यायामध्ये 9व्या वचनामध्ये वचन काय नमूद आहे पहा. यामुळे देवाने त्याला फारच उंच केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. प्रेज द लॉर्ड. सर्व नावापेक्षा श्रेष्ठ नाव त्याला दिले. कोणाला? प्रभू येशूला. उपासना संगीत 111 नंबर मध्ये ख्रिस्त नामाचे माधुर्य असं गाणं आहे. उपासना संगीत याचं 111 नंबरच्या गाण्यामध्ये ख्रिस्त नामाचे माधुर्य
असं गाणं उपासना संगीत मध्ये आहे. ते फिलिप्पियरास पत्र 2 अध्याय 9 ते 11 वचनानुसार आहे. सर्वांहून उंच नाव त्याला देण्यात आलं. येशूचे नाम गोड जिनास लागते. येशूचे नाम गोड जिनास लागते. ते
येसूचे नाम गोडपा दिनांस लागते. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. येसूचे नाम गोड फार दीनांना लागते. होय, ते नाव जे सर्वात उंच करण्यात आलं ते नाव प्रभू येशू हे आहे. ते नाव सर्वात उंच करण्यात आलं, जे पृथ्वीवर उंच करण्यात आलं, स्वर्गात उंच करण्यात आलं, ते नाव प्रभू येशू आहे. आणि आपण त्या नावावर जर विश्वास ठेवत आहोत तर आपल्याही जीवनातून ते नाव उंचवलं गेलं पाहिजे. आपल्याही जीवनातून ते प्रभू येशू नाम उंचवणार आहे, त्याची आत्मिक वाढ आपल्या ठाई होत असलेले आपण असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद यासाठी देऊया कारण त्या नावाची ओळख आपल्याला आहे. कारण त्या नावाची ओळख आपल्याला आहे आणि आपण त्या नावामध्ये त्याच्या राज्याकरता बोलवलेले असे आहोत, निमंत्रित केलेले असे आहोत, पवित्र केलेले असे आहोत. आपण त्या नावामध्ये बोलवलेले, निमंत्रित केलेले असे आहोत. प्रभू येशू या नामामध्ये आपल्याला बोलवलेलं, त्याच्या राज्याकरता निमंत्रित केलेलं, पवित्र केलेलं असे आपण आहोत. आपल्या जीवनातून ते नाव उंचवणारे येशूचे नाम गोड फार दीनांस लागते. आपल्याही जीवनातून ते नाव उंचवणारे ख्रिस्त आत्मिकरित्या आपल्या जीवनात वाढ होत असलेले, त्याची आत्मिक प्रतिरूप आपल्या ठाई तयार होत असलेले आपण असलो पाहिजे. याकरता आत्मसमर्पण आपल्या जीवनात हवं. आपण आपले आत्मे, आपला जीव, आपलं जीवन जे त्याने दिलं आहे ते त्याकडे सुपूर्त केलेले, आपले प्रत्येक विचार, आचार हे त्याच्या चित्तवृत्तीमध्ये असलेले आपण असलो पाहिजे. उपासना संगीत मध्ये अजून एक 533 नंबरचं गाणं आहे पहा, आत्मसमर्पण. आय एम. पहा, हे उपासना संगीत 533 मध्ये आहे आणि हे फेअर बॅक यांनी लिहिलेलं आहे. तू बुलाविले सेवा कराया प्रभु आलो आनंदे, तरी विश्वासे तुझ जवळी मज नित्य राहू दे. मज जोडी प्रभु तुझसी तव कृसा दावरी. मज घेई तव खुशीची प्रभु घेई रोरी. तव सेवेला श्रम व्हावेसे करी ख्रिस्ता तू पेनी. तव इच्छेला वश सर्वदा स्थिर भावे आशेने. मज जोडी प्रभु तुझसी तव कृसा दावरी. मज घेई तव खुशीची प्रभु घेई रोरी. क्षणभरही तुझ जवळी किती शांती मनासी. किती मागणी किती भाषणे जशी मित्र मित्राशी. मज जोडी प्रभु तुझसी तव कृसा दावरी. मज घेई तव खुशीची प्रभु घेई
भरती तैसी सदानंदाची न मिळे स्वर्गाविना मग कोणी प्रभु तुझसी तव कृसातावनी मग घेई तव कुशीसी प्रभु घेई ओढणी तू बोलाविले सेवक राया प्रभु आलो आनंदे तरी विश्वासे तुझ जवळी मज नित्य राहू दे मज जोडी प्रभु तुझसी तव कृसादावनी मज घेई तव कुशीसी प्रभु घेई ओढणी तू बोलाविले सेवक राया प्रभु आलो आनंदे तरी विश्वासे तुझ जवळी मज नित्य राहू दे. धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर तुझ्या नावाला धन्यवाद. तू यावेळी करता समय करता सुंदरशी वेळ संध्या तू आमच्या जीवनात आणलीस आम्हास तू राखलास त्याबद्दल धन्यवाद देतो. येणाऱ्या वचनाकरताही तू ते आशीर्वादित करशील प्रभू येशूच्या नावामध्ये प्रत्येकाच्या ऐकणाऱ्या जीवनामध्ये कार्यरत करशील आमचा विश्वास आहे. ही प्रार्थना तारण करत्या प्रभू येशूच्या नावात केली म्हणता पित्या आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. एक सुंदरशी वेळ संध्या त्याने दिली आपणास राखलं. आजचा दिवस त्याने दिला आणि आज आपण पुन्हा एकदा पवित्र शास्त्रातलं वचन मनन करणार आहोत. आणि परत एकदा आज या आठवड्याच्या पहिल्या दिवशी तो मन्ना आत्मिक आशीर्वाद ज्ञान वचनाद्वारे आपण पुन्हा एकदा स्वीकार करणार आहोत. प्रेज द लॉर्ड. आज आपण जो संदेश ऐकणार आहोत पहा सर्वत्र परिस्थिती जगामध्ये भारतामध्ये जिथे जिथे पाहाल शास्त्राच्या बोधानुसार शेवटच्या काळाविषयी दिसणारी अशी परिस्थिती आपणास दिसते. शेवटच्या काळाविषयी बोध करणारी परिस्थिती आणि ती समजणारी परिस्थिती जी चिन्ह जे वचन सांगितले आहेत पवित्र शास्त्रामध्ये त्यानुसार तुम्हा आम्हास दिसते. जगामध्ये या भारतामध्ये आपण जिथे राहतो तिथे सर्वत्र जर बघितलं तर शेवटचा काळ तो समय देवाने नेमलेला आलेला दिसतो. आणि देवाचं वचन सांगतं की पहा अशा सर्व परिस्थितीत आपण असताना आपण कसे असलो पाहिजे. या सर्व परिस्थितीमध्ये आपण असताना आपल्याला ती परिस्थिती दिसत असताना आपण कसे असलो पाहिजे. आपल्या तंबूत कुरकुर करू नका. वचन सांगतं आपल्या तंबूमध्ये कुरकुर करू नका कारण की शेवट जवळ आला आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्या तंबूमध्ये कुरकुर करू नका युगाचा शेवट आला आहे. या युगाचा शेवट आला आहे. आणि जर आपण या युगाच्या शेवटच्या काळामध्ये आहोत देवाच्या वचनानुसार आपल्याला दिसत आहे तर आपल्या तंबूमध्ये आपण राहत असताना या पृथ्वीवर या मातीरूपी भंडारात राहत असताना या गृहरूपात राहत असताना आपल्या तंबूमध्ये काय नसली पाहिजे. कुरकुर नसली पाहिजे. कारण कुरकुरनं कुडकुडणं
हे देवाच्या आशीर्वादाला रोखणारं आहे आणि देवाला न आवडणारं असं आहे. जे सर्व परिस्थितीमध्ये समाधानी राहतात, आनंदी राहतात, धन्यवाद देतात परमेश्वराला, असे विश्वासू देवाला आवडतात. प्रेज द लॉर्ड. देवाला असे विश्वास आवडतात की सर्व परिस्थितीमध्ये ते धन्यवाद देते. प्रभू येशूचं जीवन, सर्व संदेष्टांचं जीवन जर पाहिलं तर आपणास ते बोध करते की सर्व परिस्थितीमध्ये देवाला धन्यवाद देणारे ते होते. पौल सुद्धा सांगतो, तेसलोनिकरांस पहिले पत्र 5व्या अध्यायामध्ये नमूद आहे, सर्व परिस्थितीमध्ये काय करा, देवाचे उपकार स्मरण करा. आणि होय, युगाचा शेवट जवळ आला आहे. आपल्या तंबूत कुरकुर करू नका. आपल्या तंबूमध्ये काय करा, कुरकुर काढून टाका. कुरकुर अनेक प्रकारची असेल. मी त्याची सेवा करतो, मी त्याचा विश्वास आहे, प्रार्थना करतो, मला आरोग्य नाहीये. कुणी तुम्हाविषयी कुणी मदत करत नसेल तर त्याला तुम्ही दोष देत असाल. ती सर्व कुरकुर देवाविरुद्ध केलेली आहे. आणि जर कुरकुर राखले तर नाश पण अटळ आहे. होय, आपल्या तंबूमध्ये कुरकुर करू नका. युगाचा शेवट जवळ आला आहे. त्या पृथ्वीवर जे परीक्षा प्रसंग लिहून ठेवलेले आहेत त्यातले अनेक वचनानुसार दिसत आहे. पूर आहे, भूकंप आहे, छळ चालू आहे. प्रभू येशूच्या नामामुळे, त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासामुळे ख्रिस्ती लोकांचा, प्रभू येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा छळ सुद्धा चालू आहे. इस्रायलची लढाई सुद्धा आहे. वेळा अजून पडला नाही, पण इस्रायलची लढाई सुद्धा झाली, चालू आहे. पण या सर्व परिस्थिती पाहता मग आपण काय तयारी केली पाहिजे? जी त्याची वधू कलस्या प्रभू येशू जी घ्यायला येणार आहे, त्याचे निवडलेले जे घ्यायला येणार आहे, त्यांनी तयारी काय केली पाहिजे? तर आपण देवाला विश्वास ठेवलेले, आपल्या तंबूत कुरकुर न करणारे असे दिसलं पाहिजे. कारण या युगाचा शेवट जवळ आला आहे. आपल्या तंबूत कुरकुर करू नका. या आपण या वचनाकडे वळूया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. स्तोत्रसंहिता 106 त्याचं 25 ते 27 वचन काय म्हणतं पहा. स्तोत्रसंहिता 106 त्याचं 25 ते 27 वचनामध्ये वचन काय बोध करतं ते पहा. स्तोत्रसंहिता 106 स्तोत्रसंहिता 106 याचं 25 ते 27 वचन वाचतो. त्यांनी आपल्या तंबूत कुरकुर केली, परमेश्वराचा शब्द मानिला नाही. तेव्हा त्यांनी आपला हात वर करून त्याचविषयी शपथ वाहिली की मी त्यास रानात आपटीन, त्यांची संतती राष्ट्रात विखरीन, त्यास देशोधडीस लावीन. प्रेज द लॉर्ड. स्तोत्रसंहिता 106 याचे 25 ते 27 वचन काय सांगतं? त्यांनी आपल्या तंबूत कुरकुर केली, परमेश्वराचा शब्द मानिला नाही. हे कोणाविषयी लिहिलेलं आहे? इस्रायल लोकांना जेव्हा मिस्री लोकांच्या तावडीतून मोशेच्या द्वारे परमेश्वराने बाहेर काढलं आणि मग जेव्हा त्यांना पाणी प्यायला मिळालं नाही, खायला मिळालं नाही, तर मोशेजवळ कुरकुर करू लागले की आम्ही जिथे होतो तिथे बरे होतो, तिथं आम्हाला खायला प्यायला मिळत होतं, मांस मिळत होतं. इस्रायल लोकांनी त्यांच्या तंबूमध्ये काय केले? कुरकुर केली. आणि परमेश्वर त्यांना काय करत होता? दुधा मासाच्या प्रवाहाकडे घेऊन चालला होता. परमेश्वर त्याच्या वतनाकडे घेऊन चालला होता. कुठल्या वतनाकडे?
एरुशलेम, बेथलेम, जिथे चांगली जागा देवाने निवडली होती त्याकडे तो घेऊन चालला होता इस्रायल लोकांना. आणि 40 वर्ष प्रवास करत असताना अरण्यात त्यांना प्यायला पाणी मिळालं नाही, खायला मिळालं नाही, म्हणून ती कुरकुर करू लागली आपल्या तंबूमध्ये. देवाने लावे पक्षी दिले, मन्ना दिला, खडकातून पाणी वाहिलं, पण त्यांनी कुरकुर आपल्या जीवनातली सोडली नाही. देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनात तरी सुद्धा ते करत होते. प्रेज द लॉर्ड. आज हे देवाचं वचन आपलं स्पष्ट सांगतं, स्तोत्रसंहिता 106, त्यांनी आपल्या तंबूत कुरकुर केली, परमेश्वराचा शब्द मानिला नाही. होय, आज तीच परिस्थिती आहे. इस्रायल लोकांना मिस्री लोकांतून सोडवलं परमेश्वराने, त्यांना एक चांगला प्रदेश परमेश्वर देव पाहत होता, दुधा मासाचा प्रवाह, जिथं ते सुखी राहतील, आनंदाने खातील, अशा ठिकाणी घेऊन चाललेलं असताना सुद्धा इस्रायल लोक आपल्या तंबूमध्ये काय करत होते? कुरकुर करत होते. आणि तिथे लिहिले की त्यांनी परमेश्वराचा शब्द मानिला नाही. त्यांनी परमेश्वराचा शब्द मानला नाही. एवढं त्यांना माहित होतं, देवाचं वचन माहित होतं. मोशे त्यांना गाईड करत होता, मार्गदर्शन करत होता. मोशेद्वारे परमेश्वर त्यासाठी बोलत होता. अनेक चमत्कार त्यांनी पाहिले, तरी सुद्धा त्यांनी परमेश्वराचा शब्द काय केला? मानला नाही आणि आपल्या तंबूमध्ये कुरकुर केली. प्रेज द लॉर्ड. आज तुम्हाला ठाऊक आहे की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी कोणाचा नाश होऊ नये, तर विश्वास ठेवण्यास काय प्राप्त व्हावं? सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. हे वचन आपल्याला ठाऊक आहे. प्रभू ईश्वर विश्वास ठेवणारा सार्वकालिक जीवन आहे. मग आज आपण सुद्धा त्याच्या येण्याची, सार्वकालिक जीवनाची वाट पाहत असताना आपल्या तंबूमध्ये कसे आहोत? या मातीच्या तंबूमध्ये राहत असताना आपल्याही ठाई कुरकुर आहे का? द्वेष आहे का? देवाचे शब्द आपण पाळत आहोत का? का देवाचे शब्द अवमानणारे आणि कुरकुर करणारे असे आहोत? कारण की त्याच्या पुढचं वचन असं सांगतं, स्तोत्रसंहिता 106, तेव्हा त्यांनी आपला हात वर करून त्यांच्याविषयी शपथ वाहिली की मी त्या रानात आपटीन, त्यांची संतती राष्ट्रात विखरीन, त्यास देशोधडीस लावीन. होय, असे जर प्रभू येशू येताना त्या येण्याच्या दिवशी जर कुरकुर करणारे अविश्वासात आपण सापडू, तर आपली ही परिस्थिती त्या संकटात, त्या क्लेशात, त्या अंधकारात टाकल्यासारखी होईल. युगाचा शेवट जवळ आला आहे. आपल्या तंबूत कुरकुर करू नका. आपल्या घरातील लोकांविषयी, शेजारच्या विषयी, आपल्या अधिकारांविषयी दोष देणं, निंदा करणं, कुरकुर करणं, आपल्या परिस्थितीविषयी कुरकुर करणं, आपल्या पहा तुम्ही परमेश्वर विश्वास ठेवणारे आहात म्हणून देवाने तुमचं जीवन चांगलं बनवावं अशी तुमची अपेक्षा असेल, आणि तुमची परिस्थिती बदलत नसेल आणि तुम्ही मुखातून दोष देत असाल देवाला, मनुष्याला, इतरांना, तर ती कुरकुर तुम्हा आम्हास देवाच्या राज्यापासून दूर करेल. कुरकुर करणं परमेश्वराला आवडत नाही. आणि ते कुरकुर करणं परमेश्वराचे आशीर्वाद तुमच्या आमच्या जीवनात रोखत आहेत. प्रेज द लॉर्ड. हे मी सांगत नाही, देवाचं वचन स्पष्ट सांगतं. स्तोत्रसंहिता 106:25 वचन सांगते की त्यांनी आपल्या तंबूत कुरकुर केली, परमेश्वराचा शब्द मानिला नाही. आज आपण आपल्या जीवनात देवाचा शब्द पाळत आहोत का? देवाची आज्ञा पाळत आहोत का? आपण एकमेकांविषयी कुरकुर करत आहोत का? आपल्या प्रार्थना कशा आहेत? देवाला दोष देणाऱ्या, इतरांना दोष देणाऱ्या का क्षमा करणाऱ्या, धन्यवाद देणाऱ्या? प्रेज द लॉर्ड. युगाचा शेवट जवळ आला आहे. आपल्या तंबूत कुरकुर करू नका. आपल्या जीवनातली कुरकुर, वादिवाद, निंदा, चेष्टा हे सर्व काढून टाका. आस्था धरा, पश्चाताप करा, कारण की स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे. जी परिस्थिती आहे आज, त्या परिस्थितीला धन्यवाद द्या.
जे आहे ते तुमची जी लेकरं देवाने तुम्हाला दिलेली आहेत, ज्या सुना दिल्या, ज्या नातवंड दिली, जी शेजारी दिली, जे काम दिले, जे जीवन दिले, त्या सर्व जीवनाविषयी परमेश्वराला प्रभू येशूच्या नावात धन्यवाद देणारे बना. कुरकुर करू नका, कारण की कुरकुर करणारे सर्व देवाच्या राज्यात जातील की नाही हा प्रश्न आहे. कारण देवाला कुरकुर आवडत नाही, कुडकुडणं आवडत नाही. इस्रायल लोकांचा त्या अरण्यात नाश झाला सापांद्वारे, मरीद्वारे. मग प्रभू येशू एकुलता एक पुत्र तुमच्या आमच्या पापांकरता, जगाच्या पापांकरता ज्याने दिला, त्याला जर आपण प्रभू येशूच्या नावात असे सापडलो, कुडकुडणारे, कुरकुर करणारे, तंबूत कुरकुर करणारे, जे जीवन तुम्हा आम्हास त्याने दिलंय, ते बहुमूल्य जीवन मोल चुकून, रक्ताद्वारे, प्रभू येशूच्या रक्ताद्वारे मोल चुकून त्यांनी तुम्हा आम्हास जीवन दिलं. आणि त्या जीवनाविषयी आपण कुरकुर करणारे आहोत. काय आपण सार्वकालिक जीवनात जाऊ का? कोणालाही दोष देऊ नका. कुरकुर करणं, कुडकुडणं, परिस्थितीविषयी, आजारपणाविषयी असेल, हातपाय दुखत असतील, डोकं दुखत असेल, सर्व सोडून द्या देवावर. उपदेशाच्या पुस्तकात मनुष्याची ती परिस्थिती आहे. म्हातारवाने दळणाऱ्या कमी होतील, पहारेकरी मंद होतील, चांदीचा दोर तुटेल, बदाम फुटेल. ही परिस्थिती आहे देहाची. सर्व परिस्थितीत देवाला धन्यवाद देणारे बना. युगाचा शेवट जवळ आला आहे. आपल्या तंबूत कुरकुर करू नका. प्रेज द लॉर्ड. पहा, नीतिसूत्र याचा 15वा अध्याय 15 वचन काय म्हणतं. नीतिसूत्र याचा 15वा अध्याय 15 वचन काय म्हणतं पहा. नीतिसूत्र याचा 15वा अध्याय 15 वचन आपणास एक आत्मिक बोध देतं. 15वा अध्याय 15 वचन. दुःखग्रस्ताला सर्व दिवस वाईट असतात, पण ज्याचे हृदय आनंदी असते त्याला सदा मेजवानी असते. काय लिहिले नीतिसूत्र 15:15 मध्ये? दुःखग्रस्तास सर्व दिवस वाईट असतात, पण ज्याचे हृदय आनंदी असते त्याला सदा मेजवानी असते. देवाच्या सार्वकालिक जीवनाचं अन्न पाणी आपल्याला कधी मिळेल? जेव्हा आपण सर्व परिस्थितीत त्याच्या आनंदाने आनंदी राहू. त्याच्या शांतीने शांत राहू, तेव्हा ते आपल्याला सार्वकालिक जीवन मिळेल. हे नीतिसूत्र 15:15 मध्ये सांगितले. दुःखग्रस्तात सर्व दिवस वाईट असतात, पण ज्याचे हृदय तर आपण त्या आनंदाने आनंदी राहणारे असलो पाहिजे. नीतिसूत्र 15वा अध्याय 15 वचन सांगतं, दुःखग्रस्तात सर्व दिवस वाईट असतात, पण ज्याचे हृदय आनंदी असते त्याला सदा मेजवानी असते. होय, प्रभू येशू मध्ये तो आनंद, ती शांती, सार्वकालिक जीवन तुम्हाला दिलेला आहे. आपला तो विश्वास असला पाहिजे, दृढ असला पाहिजे, कारण की या युगाचा शेवट जवळ आला आहे. आपल्या तंबूत कुरकुर करू नका, देवाचं वचन सांगतं. पहा, पहिले राजे याचा 17वा अध्याय 6व वचन यामधलं काय म्हणतं. पहिले राजे 17वा अध्याय, पहिले राजे याचा 17वा अध्याय, पहिले राजे त्याचा 17वा अध्यायामध्ये वचन काय सांगतं पहा. पहिले राजे याचा 17वा अध्याय. एलियाचा हा काळ होता. एलियाने घोषणा केली होती की दुष्काळ पडेल. एलियाने काय केली होती? घोषणा केली होती दुष्काळ पडेल. आणि ते वचन काय सांगतं पहा, 6वं वचन. जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा परमेश्वराने सांगितलं की पहा, जिथं वाळ आहे, पाणी आहे, तिथे जाऊन राहा डोंगरावर.
कावळे त्यास भाकरी व मांस सकाळ संध्याकाळ आणून देत व त्या ओळाचे पाणी तो पी. पण पुढे काय झालं की दुष्काळ वाढला, पाणी आटलं. मग परमेश्वर त्याला म्हणाला की सारफत इथे नगरात जाऊन राहा, तिथे एक विधवा आहे, तिला मी आज्ञा केली आहे. परमेश्वर म्हणतो सारफत येथे जा, तिथे एक विधवा आहे, तिला मी आज्ञा केली आहे. त्याप्रमाणे तो सारफत येथे गेला आणि ती स्त्री त्याला दिसल्यानंतर ती काटक्या गोळा करत होती. तिथं काय झालं पहा, ती काटक्या गोळा करते. तिला हात मारून तो म्हणाला मला एका पात्रात प्यावयास थोडेसे पाणी घेऊन ये. ती पाणी आणावयास जात असता त्याने तिला आणखीन हात मारून सांगितले की आपल्या हाती एक भाकरीचा तुकडा मला घेऊन ये. ती म्हणाली तुमचा देव परमेश्वर याच्या जीविताची शपथ, माझ्याजवळ भाकरी मुळीच नाही, मडक्यात मुठभर पीठ आणि कुपीत थोडेसे तेल एवढे मात्र आहे. मी 2 काटक्या जमा करीत आहे. मग मी घरी जाऊन मसाठी व आपल्या मुलासाठी ते तयार करीन, ते आम्ही खाऊ आणि मग मरू. एलिया तिला म्हणाला भिवू नको, तू जा आणि म्हणतेस त्याप्रमाणे कर, पण त्यापूर्वी माझ्यासाठी एक लहानशी भाकर भाजून आण, नंतर आपल्यासाठी व आपल्या मुलासाठी भाज. प्रेज द लॉर्ड. एलिया घोषणा करतो, दुष्काळ पडतो, परमेश्वर सांगतो की जा डोंगरावर ओळाच्या पाणी तिथं मिळेल, कावळा तुला सकाळ संध्याकाळ भाकर आणि मांस आणून देईल. जेव्हा दुष्काळ वाढला, ओळातलं पाणी आटलं, मग सारफत तिथे एक विधवा आहे, तिला तिथे जा, तिला मी आज्ञा केली परमेश्वर म्हणतो. आणि तिकडे जातो, तिथे काटक्या गोळा करत असतील. ती काय म्हणते की माझ्याकडे थोडंसंच पीठ आहे, ते आज आम्ही खाणार आहोत आणि आम्ही मरणार आहोत. पण एलिया तिला म्हणतो माझ्यासाठी एक लहानशी भाकर करून आण, नंतर आपल्यासाठी व आपल्या मुलासाठी भाज. तिचा विश्वास काय होता की माझ्याकडे आज थोडंसं पीठ आणि तेल आहे, मी खाऊन आज मरणार आहे, माझ्याकडे तेवढंच शिल्लक आहे. पण देवाचं वचन तुम्हाला सांगतं की जे जीवन त्याने आपल्याला दिलेलं आहे प्रभू येशूमध्ये, ते थोडकं का असना पण तुम्हाला ते आशीर्वादित केल्याशिवाय परमेश्वर राहणार नाही, जेव्हा तुम्ही त्या थोडक्याविषयी विश्वासू राहता. प्रेज द लॉर्ड. जे काही तुमच्या जीवनात आज थोडकं दिलेलं आहे, थोडंसं तेल पीठ असेल, थोडंसं जीवन असेल, थोडंसं सामर्थ्य असेल, थोडंसं राहायला घर असेल, त्या सर्व जीवनाविषयी तुम्ही काय करा, देवाला धन्यवाद द्या आणि त्या दिलेल्या गोष्टीमध्ये विश्वासू राहा. म्हणजे काय होईल, तुमचं जीवन काय होईल, आशीर्वादित होईल. पहा पुढे काय होतं त्याच अध्यायामध्ये, पहिले राजे 17 अध्याय 13 ते 15 वचनामध्ये काय लिहिलंय. एलिया तिला म्हणाला भिवू नको, तू जा आणि म्हणतेस त्याप्रमाणे कर, पण त्यापूर्वी माझ्यासाठी एक लहानशी भाकर भाजून आण, नंतर आपल्यासाठी व आपल्या मुलासाठी भाज. इस्रायलचा देव परमेश्वर म्हणतो परमेश्वर पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी करील, त्या दिवसापर्यंत तुझ्या पिठाची मटकी रिकामी होणार नाही आणि तेलाची कुपी आटणार नाही. प्रेज द लॉर्ड. पर्जन्यवृष्टी होऊपर्यंत तुझं तेल आणि पीठ काय होणार नाही, आटणार नाही. कुठलं पीठ, ते थोडं राहिलेलं पीठ आणि थोडं राहिलेलं तेल परिजन होऊस तोपर्यंत आटणार नाही. हे देवाने दिलेले आशीर्वाद होते. पण तिची इच्छा, तिचं म्हणणं काय होतं की माझ्याकडे थोडंसं तेल आहे, थोडंसं पीठ आहे. आज तुमचं जीवन थोडंसं का असं ना, थोडीशी स्तुती करता येत असेल, थोडंसं छोटंसं राहायला घर दिलेलं असेल, थोडंसं जीवन शिल्लक असेल, पण त्या सर्व गोष्टीविषयी तुम्ही काय करा, देवाला धन्यवाद द्या. जेव्हा तुम्ही विश्वासू राहता त्या थोडक्याविषयी, म्हणजे तुम्हाला अधिक असं देण्यात येईल. आपल्या तंबूतली कुरकुर काढून टाका. प्रेज द लॉर्ड. पहा फिलिप्पियरास पत्र 2 अध्याय 13 ते 15 वचनामध्ये वचन काय सांगतं. फिलिप्पियरास पत्र याचा 2 अध्याय 13 ते 15 वचनामध्ये वचन काय सांगतं पहा. फिलिप्पियरास पत्र
त्याचा 2 अध्याय 13 ते 15 वचन. कारण इच्छा करणे व कृती करणे हे तुमच्या ठाई आपल्या सत्य संकल्पासाठी साधून देणारा तो देव आहे. जे काही तुम्ही कराल ते कुरकुर व वादिवाद न करिता करा, यासाठी की या कुटील व विपरीत पिढीत तुम्ही निर्दोष व साळसूद अशी देवाची निष्कलंक प्रजा असे व्हावे. तिच्यात तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखविताना ज्योतीसारखे जगात दिसता. प्रेज द लॉर्ड. काय सांगतं वचन? फिलिप्पियरास पत्र 2 अध्याय 13 ते 15 वचन. जे काही तुम्ही कराल कुरकुर व वादिवाद न करता करा. कशासाठी? या जगात विपरीत कुटील व विपरीत पिढीमध्ये तुम्ही देवाचं वचन पुढे करून दाखवताना ज्योतीसारखे दिसता. प्रेज द लॉर्ड. तुम्ही प्रभू येशूच्या नावामध्ये मीठ आणि या जगाचे प्रकाश असे आहात. तुमच्या जीवनात आजारपण असतील, त्रास असेल, संकट असतील, अडचणी असतील, पण कुरकुर करणं आपल्या जीवनात राखू नका. जेव्हा अशा सर्व परिस्थितीमध्ये देवाला धन्यवाद देता, विश्वासू राहता, तेव्हा तुम्ही एका ज्योतीसारखे दिसता. तुम्ही एका ज्योतीसारखे दिसता. जेव्हा सगळं हाताने राहता, विश्वासू राहता, तेव्हा तुम्ही एखाद्या ज्योतीसारखे या जगात दिसता. पहा, कोरिन्थीकराचे 2 पत्र 9 अध्याय 6 ते 9 वचन काय म्हणतात. कोरिन्थीकराचे 2 पत्र 9 अध्याय. कोरिन्थीकराचे 2 पत्र 9 अध्याय. कोरिन्थीकराचे 2 पत्र 9 अध्यायामध्ये वचन काय म्हणतं पहा. 6 ते 9 वचन. हे ध्यानात आणा की जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने त्याची कापणी करेल, आणि जो सगळं हाताने पेरतो तो त्याच हाताने त्याची कापणी करेल. प्रेज द लॉर्ड. हे ध्यानात आणा की जो हात राखून पेरतो तो त्याच हाताने कापणी करेल, आणि जो सगळं हाताने पेरतो तो त्याच हाताने त्याची कापणी करेल. सगळं हाताने पेरणारा सगळ्या हाताने कापणी करेल. जो हात राखून पेरतो तो हात राखून कापणी करेल. ज्या मापाने तुम्ही घालाल त्याच मापाने तुमच्या पदरी घातले जाईल. याकरता तुमचं जीवनामध्ये जे काही आहे अल्प असं का असाना, त्याकरता देवाला धन्यवाद द्या. ते अल्प असं तुमच्या जीवनात काय होईल? आशीर्वादित होईल. कारण की या युगाचा शेवट जवळ आला आहे. आपल्या तंबूत कुरकुर करू नका. प्रत्येकाने आपल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे. दुःखाने किंवा जरूर पडते म्हणून देऊ नये, कारण संतोषाने देणारा देवाला आवडतो. सर्व प्रकारची कृपा तुम्हाला विपुल होऊ देण्यास देव शक्तिमान आहे, यासाठी की तुम्हा सर्व गोष्टी सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी तुम्हाजवळ सर्व काही विपुल व्हावे. त्याने चौकडे दिला आहे, गरिबांना दानधर्म केला आहे, त्याची धार्मिकता युगानुयुग राहते असे शास्त्रात लिहिले आहे. देवाचं वचन सांगतं, जो सगळ्या हाताने पेरतो त्या हाताने कापणी करेल. दुःखाने जरूर पडते म्हणून देऊ नका, तर संतोषाने देणारा देवाला आवडतो. सर्व प्रकारची कृपा तुमच्यावर करण्यास देव शक्तिमान आहे. जेव्हा तुम्ही सगळं हाताने पेरता, संतोषाने आपलं जीवन जगता, जे काही तुमच्याकडे आहे ते संतोषाने आपलं जीवन जगता, तर देव सर्व प्रकारची कृपा तुमच्यावर करण्यास शक्तिमान आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवनातली कुरकुर काढून टाका, कारण की या युगाचा शेवट जवळ आला आहे. आपल्या जीवनातली काय करा? कुरकुर काढून टाका. कारण की ती कुडकुडणं देवाच्या राज्यापासून दूर नेत. आणि जर ख्रिस्त आले या जगात, त्याला विश्वासू आपण सापडले नाही, तर काय तो आपल्याला घेऊन जाईल का? नाही घेऊन जाणार. याकरता आपल्या तंबूमध्ये आज कुरकुर असेल. तुम्हाला दिलेल्या जीवनाविषयी तुम्ही कुरकुर करत आहात, वादिवाद करत आहात, दोष देत आहात एकमेकांस.
तर ती कुरकुर देवाला न आवडणारी अशी आहे. अनेक जण त्या अरण्यात आग्या सापातर्फे मेले, देवाने मरी पाठवून त्यांचा नाश केला. आज आपल्या जीवनामध्ये काही कुरकुर आहे का? देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आहेत का? देवाचा शब्द त्यांनी मानला नाही, विचारिक गोष्टी केल्या, नाचले, खाल्ले, पिल्ले त्या रानामध्ये. आज आपल्या जीवनात अशा काही गोष्टी आहेत का? कारण की तो देवाचा नेमलेला समय जवळ येत आहे. आजच देवाला सांगा, माझ्या जीवनातल्या न आवडणाऱ्या गोष्टी काढण्यास मला सहाय्य कर. तुमच्या जीवनात काही अडकणं असतील, बंधनं असतील, शारीरिक गोष्टी असतील, त्या काढा. देवाला न आवडणाऱ्या गोष्टी काढून टाका. कुरकुर करू नका. तुमच्या आमच्या तंबूमध्ये कुरकुर नसलेली देवाला आपलं जीवन आवडेल, जेव्हा आपल्या जीवनामध्ये तंबूमध्ये ती कुरकुर नसेल. प्रेज द लॉर्ड. कोरिन्थीकरांचे पहिले पत्र 10व्या अध्यायामध्ये पौल काय सांगतो पहा. कोरिन्थीकरांचे पहिले पत्र याचा 10वा अध्याय, कोरिन्थीकरांचे पहिले पत्र याचा 10वा अध्याय कोरिन्थीकरांचे पहिले पत्र याचा 10वा अध्याय आपण काही 3ऱ्या वचनापासून वचन वाचूया. सर्वांनी एकच आध्यात्मिक अन्न खाल्ले आणि सर्व एकाच आध्यात्मिक पाणी प्याले, कारण ते आपल्या मागे चालणाऱ्या आध्यात्मिक खडकातून पीत होते. तो खडक तर ख्रिस्त होता. पौल म्हणतो की जो आध्यात्मिक मागे खडक चालत होता, तो खडक ज्यातून ते पाणी पिले, जेव्हा त्याला तहाना लागला, तेव्हा परमेश्वर मोशेला आज्ञा केली की खडकाला आज्ञा कर. एकदा काठी मारायला सांगितलं, एकदा आज्ञा करायला लावली. नेहमी त्या खडकातून काय आलं? पाणी निघालं. जेव्हा त्यांना तहाना लागल्या होत्या, पौल म्हणतो तो चालणारा आध्यात्मिक खडक ख्रिस्त होता. ते आध्यात्मिक खडकातलं पाणी प्याले तरी देवावर ते विश्वासू राहिले नाही. त्या अरण्यात देवाने त्यांना मन्ना दिला, मांस दिलं, पाणी दिलं, आणि देव कुठे घेऊन चालला होता? दुधा मांसाच्या प्रवाहामध्ये मिस्री लोकांच्या तावडीतून सोडून त्यांना घेऊन चालला होता. तरी सुद्धा ते देवाच्या विश्वासात राहिले नाही. काय लिहिले पुढे पहा. तरी त्यांनी बहुतेक लोकांविषयी देव संतुष्ट नव्हता, यामुळे त्यांचा रानात नाश झाला. देव त्यांच्यातल्या बहुतेक लोकांविषयी संतुष्ट नव्हता, म्हणून रानामध्ये काय झाला? त्यांचा नाश झाला. कशामुळे नाश झाला? या गोष्टी आपल्याला दाखले अशा झाल्या यासाठी की त्यांनी लोभ धरला, तसे आपण वाईट गोष्टींचे लोभी होऊ नये. त्यापैकी कित्येक मूर्तिपूजक होते, तसे होऊ नका. लोक खायला प्यायला बसले, नंतर खेळायला उठले, असे शास्त्रात लिहिले आहे. त्यापैकी कित्येकाने जारकर्म केले, त्याप्रमाणे आपण जारकर्म करू नये. ते एका दिवसात 23,000 मरून पडले. जारकर्म केले, खायला प्यायला उठले, देवाचा शब्द त्यांनी अमान्य केला आणि 23,000 लोक, इस्रायल लोक मरून पडले. त्यापैकी कित्येकांनी प्रभूची परीक्षा केली आणि ते सापाच्या योगे नाश पावले. त्याप्रमाणे आपण प्रभूची परीक्षा करू नये. जेव्हा इस्रायल लोक त्या दुधा मांसाच्या प्रवाहात मिस्री लोकांच्या तावडीतून मोशेद्वारे परमेश्वर सोडवत होता, सर्व चमत्कार ते पाहत होते, आध्यात्मिक खडकातून पाणी पित होते, मन्ना खाल्ला, मांस खायला मिळालं रानामध्ये, तरी सुद्धा देवाचा शब्द त्यांनी अमान्य केला आणि आपल्या तंबूत देवाविषयी कुरकुर केली. तेव्हा 23,000 लोक मरून पडले आणि आग्या सापाद्वारे त्यांची काय झालं? नाश पावले. आज आपण सुद्धा आपल्या जीवनातून प्रभूची परीक्षा करू नये. मला हे जीवन का असं दिलंय? माझ्या जीवनात हे सुख का नाहीये? माझ्या जीवनात हे अडचणी का आहेत? अशी कुरकुर करणारे आपण नसलो पाहिजे. त्यापैकी कित्येकांनी कुरकुर केली आणि ते संहारकर्त्याकडून नाश पावले. त्याप्रमाणे तुम्ही कुरकुर करू नका. या गोष्टी दाखल्याच्या रूपाने त्यास घडल्या आणि ज्या आपल्यावर युगाचा शेवट आला आहे त्या आपल्या बोधासाठी त्या लिहिल्या आहेत. त्या तुम्हास युगाच्या शेवट ज्यांच्यावर आलेला आहे त्यास त्या गोष्टी बोधदायक अशा लिहिलेल्या आहेत. पौल म्हणतो आपण शिकलं पाहिजे त्या गोष्टीतून.
इस्रायल लोक 23,000 मरून पडले. आग्याच्या सापाद्वारे नाश झाला संहारकर्त्यांकडून. का? खायले प्याले, देवाला न आवडलेल्या गोष्टी केल्या, कुरकुर केली. काय आपण प्रभू येशूच्या नावाने निंदा सहन करत असताना, त्रास सहन करत असताना कुरकुर करणारे आहोत का? प्रभूची परीक्षा पाहणारे आहोत का? तर त्या गोष्टी आपल्या जीवनातून काढून टाका, कारण की युगाचा शेवट जवळ आला आहे. वचन सांगतं त्या आपल्या बोधासाठी त्या लिहिल्या आहे. यास्तव आपण उभे आहोत असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून सांभाळावे. मनुष्यात सहन होते तिच्याशिवाय दुसरी परीक्षा तुम्हाला गुदरली नाही, आणि देव विश्वास पात्र आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलीकडे होऊ देणार नाही. तुमची तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभवण्यास उपाय करील, असे की तुम्ही ती सहन कराव्यास समर्थ व्हावे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आम्ही पण सुद्धा सार्वकालिक जीवनाकरता चाललेले आहोत. देवाचं वचन सांगतं की त्यांनी आपल्या तंबूत कुरकुर केली. अरण्यामध्ये मन्ना खायला दिलेलं असताना, आध्यात्मिक पाणी दिलेलं असताना इस्रायल लोकांनी आपल्या तंबूत कुरकुर केली. देवाचा शब्द पाळला नाही, मान्य केला नाही. 23,000 लोक मरून पडले. आग्या सापाद्वारे देवाने त्यांचा संहार केला. आज आपण सुद्धा सार्वकालिक जीवनाकडे चाललेले आहोत, आणि ते चाललेलं असताना तुमचे आजारपण, तुमच्याकडे असलेलं छोटस जीवन, छोटेसे आशीर्वाद असतील, त्याकरता आपण देवाला धन्यवाद देणारे आहोत का कुरकुर करणारे, प्रभूची परीक्षा पाहणारे आहोत? देवाला धन्यवाद देणारे बना. फुलाताई म्हणतात कुरकुर करणारे नाही तर धन्यवाद देणारे बना, कारण या युगाचा शेवट जवळ आहे. पौल काय सांगतो की पहा, या गोष्टी दाखल्या रूपाने त्या घडल्या, आणि ज्या आपल्यावर युगाचा शेवट आला आहे त्या आपल्या बोधासाठी त्याने लिहिल्या आहेत. तुमच्या आमच्यावर अजून अशी परीक्षा उतरली नाही की आपण ती सहन करू शकणार नाही. देव विश्वास पात्र आहे, त्याने त्यासाठी उपाय सुद्धा योजून ठेवलेला आहे. जर तुमच्या आमच्या जीवनात आज परीक्षा आहे, त्रास आहे, निंदा आहे, तर त्याचा उपाय सुद्धा परमेश्वराने प्रभू येशूच्या नावात दिलेला आहे. वाट पहा, तो सोडवेल, तुमच्या हाकेला उत्तर देईल. पण तुम्ही आम्ही प्रभूची परीक्षा पाहणारे नाही, आपल्या तंबूत असताना कुरकुर करणारे नाही, तर देवाला धन्यवाद देणारे आपण असलो पाहिजे. मनुष्य सहन होते तिच्याशिवाय दुसरी परीक्षा तुम्हाला उतरली नाही, आणि देव विश्वास पात्र आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभवण्याचा उपाय करील, असे की तुम्ही सहन कराव्यास समर्थ व्हावे. देव सामर्थ्यवान आहे. सर्व परिस्थिती तुम्हाला सामर्थ्य देण्याकरता तो सामर्थ्यवान आहे. तो प्रभू सामर्थ्यवान आहे. मरणाच्या दाढेतून त्याला देवाने उठवलं. तो समर्थ असा प्रभू येशू देवाच्या उजव्या साईडला बसला आहे. तर तुम्हा आम्हा सर्व परीक्षामध्ये सामर्थ्य देण्यास शक्तिमान असा आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्या तंबूतली कुरकुर काढून टाका. इस्रायल लोकांना दुधा मासाच्या प्रवाहाकडे मिस्राच्या तावडीतून मोशेद्वारे जेव्हा देव घेऊन चालला होता, मन्ना दिला, आध्यात्मिक खडकातून ते पाणी पिले, पण त्यांनी देवाविरुद्ध कुरकुर केली. प्रभूची परीक्षा पाहिली तर 23,000 लोक मरून पडली. देवाचा शब्द त्यांनी मानला नाही, कुरकुरच केली नाही, तर व्यभिचारिक गोष्टी केले, खाल्ले पेले खेळले. देवाचा शब्द त्यांनी मान्य केला नाही. आज आपण सुद्धा प्रभू येशूच्या द्वारे रक्ताद्वारे शुद्ध झालेले, देवाच्या राज्याकरता वतनाकरता सार्वकालिक जीवनाकरता तयार होत असताना काय आपण आपल्या ठाई तो पश्चाताप राखत आहोत का? ती जाण आपल्याला आहे का? तो तुमच्या आमच्या पापांकरता आला, मारला गेला, गाडला गेला, उठवला गेला. ती साक्ष आपण दृढ करत आहोत का? का आपण देवाला, इतरांना, शेजाऱ्यांना, घरातल्या लोकांना दोष देणार आहोत? मला जीवन असं काय, मला कोणी मदत करत नाही. दोष देणारे नाहीत, धन्यवाद देणारे पण. दोष देणारे नाहीत तर धन्यवाद देणारे बना. पहा शेवटचं वचन वाचूया. पेत्राचे पहिले पत्र 4 अध्याय 7 ते 9 वचन काय म्हणतात पहा. पेत्राचे पहिले पत्र याचा 4 अध्याय 7 ते 9 वचन काय म्हणतात पहा. आता सर्वांचा शेवट जवळ आला आहे, यास्तव मर्यादेने राहा. आता सर्वांचा शेवट जवळ आला आहे, यास्तव मर्यादेने राहा व प्रार्थना करण्यासाठी सावध असा.
काय सांगतो पेत्र? आता सर्वांचा शेवट जवळ आला आहे, यास्तव मर्यादेने राहावं, प्रार्थना करण्यासाठी सावध राहा, मुख्यतः एकमेकांवर एकनिष्ठेने प्रीती करा, कारण प्रीती पापांचे रास झाकून टाकीते. कुरकुर न करिता एकमेकांचा पाहुणचार करणारे व्हा. प्रेज द लॉर्ड. युगाचा शेवट जवळ आला आहे, आपल्या तंबूत कुरकुर करू नका, देवाचं वचन सांगतं. सर्वांचा शेवट जवळ आला आहे, मर्यादेने राहा. आपण काय बोलत आहोत, काय पाहत आहोत, आपण देवाला, इतरांना, आपल्या घरातील लोकांना कुठल्या गोष्टी दोष देत आहोत का? क्षमा करणारे बना, एकमेकांचा स्वीकार केला. देवाने वधस्तंभावर ख्रिस्ताद्वारे जसा तुमचा आमचा स्वीकार करून आम्हाला क्षमा दिली, ती क्षमा, ती शांती, ती प्रीती, ते तारण तुम्ही आम्ही आमच्या जीवनात वागवणारे, इतरांच्या जीवनात विदित करणारे असलो पाहिजे. आणि असेच देवाला ख्रिस्तामध्ये आपण दिसलो पाहिजे. ख्रिस्त म्हणतो पहा, प्रभू येशू म्हणतो, मी पृथ्वी, मनुष्याचा पुत्र पृथ्वीवर आला तर त्याला काय विश्वास दिसेल काय? जर तो उद्या आला तर आपण असे दिसू का त्याला? विश्वासात देवाला धन्यवाद देणारे, आस्था धरणारे, पश्चाताप करणारे, प्रीतीद्वारे इतरांच्या पापांची रास झाकून टाकणारे, पाहुणचार करणारे, कुरकुर न करणारे तुम्ही आम्ही दिसणार आहोत का? आणि जर दिसत आहोत तर देवाला धन्यवाद. कारण सर्वांचा शेवट जवळ आला आहे, यास्तव मर्यादेने राहा व प्रार्थना करण्यासाठी सावध असा. स्तोत्रसंहिता 106 यातलं 25 वचन आपण वाचलं होतं. वचन सांगतं, ज्यांनी आपला तंबूत कुरकुर केली, परमेश्वराचा शब्द, त्यांनी आपल्या तंबूत कुरकुर केली, परमेश्वराचा शब्द मानिला नाही. इस्रायल लोकांनी आपल्या तंबूत कुरकुर केली, परमेश्वराचा शब्द मानला नाही. 23,000 मरून पडले. देवाला न आवडणाऱ्या गोष्टी केल्या, व्यभिचारिक गोष्टी केल्या. तेव्हा असं बनवून त्यासमोर नाचले, खाल्ले, पिले, खेळ खेळले, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी केल्या. आज आपल्या तंबूमध्ये देवाला न आवडणाऱ्या गोष्टी कुठल्या आहेत ते काढायला घ्या. कुरकुर असेल काढून टाका. सर्व परिस्थितीशी देवाला धन्यवाद द्या, कारण की या युगाचा शेवट जवळ आलेला आहे. या गोष्टी आपल्याला दाखल्यासारख्या दिलेल्या आहेत. ते वतन करून देण्याकरता देवाने मिस्री लोकातून त्यांना बाहेर काढलं. आज आपल्याला ख्रिस्ताद्वारे सार्वकालिक जीवन दिलेलं आहे. जर सार्वकालिक जीवन हवं तर आपल्या जीवनात, आपल्या तंबूमध्ये, आपल्या जीवनातली कुरकुर, वादिवाद, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी काढा. देवाचा शब्द, वचन पाळणारे असे बना. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू या वाचल्या वचनाद्वारे प्रत्येकाला आशीर्वादित करो आणि त्या शेवटच्या काळामध्ये तुम्हा आम्हास त्याच्या सामर्थ्याच्या विश्वासाद्वारे दृढ राखो. या आपण शेवटच्या प्रार्थनाकडे जाऊया, नंतर प्रभूची प्रार्थना करूया आणि वचनाद्वारे आशीर्वाद घेऊन आजचा सभागीत आपण समाप्त करूया. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळ करता, समय करता, सुंदरची वेळ संध्या तू आम्हाला दिलीस, आम्हाला तू राखलंस, त्याबद्दल धन्यवाद देतो. सुंदरच्या वचनाद्वारे बोलला त्याबद्दल धन्यवाद देतो. आज जर ते नसेल तर जागृत ठेव. सुंदर सन्न प्रत्येकाच्या मुख्य दे, त्यांना खाऊन शक्ती सामर्थ्य देऊन शिक्षणाच्या कार्यासाठी कार्यान्वित कर. होय, आज जिथं प्रार्थना चालू आहे त्या प्रार्थनेमध्ये येणारी अडखण ख्रिस्तामध्ये घालव आणि त्या प्रार्थना तुझकडे पोहोचू दे. जे सुवार्थिक आहेत, सेवक आहेत, त्यांना पवित्र आत्म्याच्या दानामध्ये घाल आणि जे अंधकारात बसले ते ख्रिस्ताच्या प्रकाशात, आणि ज्यांचा छळ चालू आहे त्यांना पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात भर. पावसाच्या परिस्थितीमध्ये पंजाब आहे, छत्तीसगड आहे, अरुणाचल प्रदेशमध्ये लोक असतील, या सर्वांना प्रभूमध्ये संभाळ कर. देवदूतांद्वारे जे पावसाच्या परिस्थितीत अडकलेले, बेघर झालेले, त्यांच्या मुखास अन्न पाणी दे. एनजीओद्वारे, संस्थांद्वारे, सरकारांद्वारे, लोकांद्वारे त्यांची मदत व्हावी अशी उत्सुकता प्रभूच्या प्रत्येका ठिकाणी तू घाल. सर्व डॉक्टर नसेल त्यांच्याही हाताला आरोग्याने स्पर्श कर, त्यांच्याद्वारे तुझं आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत जाऊ दे. देशाचे प्रधानमंत्री, अनेक राज्याचे मुख्यमंत्री आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्या ठाई प्रभूच्या नावात तू घाल. वृद्धाश्रमातील वृद्ध लोक, अनाथ आश्रमातील लहान लेकरं आहेत, त्यांच्या मुखांस अन्न पाणी दे, त्यांना आरोग्य दे. ज्यांचे पैसे बिलं मोठमोठ्या कंपनीकडे अडकले ते प्रभू येशूच्या नावात मोकळे कर. जे कामासाठी फिरतात म्हणून त्यांच्या हाताला काम दे. ज्या बिछानाला खेळलेल्या आहेत, यातना भोगीत आहेत, त्यांना प्रभू येशूच्या नावात त्यांचा बिछाना मोकळा केला जाव.
जे आज सांत्वन नाही पावलेले नाहीये, छाती उरबळून रडत आहेत, त्यांचं सांत्वन प्रभू येशूच्या नावात केलं जावं. जे निराशात बसलेत, अंधकारात आहेत, पवित्र आत्मा त्यांच्या ठाई आशा घाल आणि त्यांच्या ठाईची सर्व निराशा ख्रिस्तामध्ये काढली जाईल. प्रार्थना करतो ज्यांच्यापर्यंत आज प्रकाश प्रभू येशूचा पोहोचला त्यांच्यापर्यंत पोहोचला जावा. फुलाताई, त्यांचं कुटुंब, यांच्या जीवनात तुझं आरोग्य, प्रीती, शांती, विश्वास प्रभू येशूचा कार्य करू दे. मावशींच्या कुटुंबात, त्याच्या सुना नातवंड लेकरामध्ये तुझं आरोग्य, प्रीती, शांती, विश्वास कार्य करू दे. सॅमसनचं कुटुंब, त्याच्या लेकरामध्ये तुझं शांती, प्रीती, विश्वास प्रभू येशूचा कार्य करू दे. आई शेजारी ताईदा, त्यांची सुना नातवंड लेकरामध्ये तुझं आरोग्य राहू दे, प्रीती राहू दे. त्याच्या लेकरांना सर्व जगिक गोष्टीपासून, अंधकाराच्या गोष्टीपासून प्रभू येशूच्या दूर तू ठेव. जे तुझा धावा करतायत त्यांना तू प्राप्त व्हावास प्रभू येशूच्या नावामध्ये. ऑनलाईन जेवढे पाहत आहेत, कोटक आहेत, तसेच तू हिवाळी ग्रुप असतील, त्या सर्वांना, प्रकाश गोरे त्यांचं कुटुंब असेल, यांना सर्वांना प्रभू येशूच्या नावात आशीर्वाद दे, आरोग्य दे, शांती दे, ते सामर्थ्य दे. तो सामर्थ्याचा विश्वास प्रत्येक ठिकाणी तू घाल. हे सर्व प्रार्थना विनंती प्रभू येशूच्या नावात पूर्ण झालेला आहे. कारण प्रभू येशू तू म्हणतोस माझ्या नावाने जे मागाल ते मी करेन, आणि सर्व मागितलेल्या गोष्टी प्रभू येशूच्या नावात तू केलेला आहे. त्याबद्दल धन्यवाद. ती प्रार्थना केली म्हणता एक पित्या, आमेन. हे आपण प्रभू येशूकडे प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास तू दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणासून सोडले आहे तसेच तू आमच्या ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तो आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला साम्हा, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपा. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर राहो. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभूची इच्छा असेल तर पुन्हा भेटूया. तोपर्यंत आनंदात राहा, प्रीतीत राहा, आणि आपल्या तंबूमध्ये कुरकुर करू नका. सलाम.